विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय 5वीचा EVS 2चा म्हणजे हिस्ट्रीचा आपला लास्ट लेसन 10वा लेसन ऐतिहासिक काळ. दुसऱ्या पाठामध्ये म्हणजे दुसऱ्या धड्यामध्ये ऐतिहासिक काळ कशाला म्हणतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इतिहासाचे दोन भाग पडतात. प्रागैतिहासिक आणि ऐतिहासिक. प्रागैतिहासिक म्हणजे काय, तर ज्या काळामध्ये इतिहासाचे लिखित पुरावे नव्हते किंवा नाहीत सापडत, लिखित पुरावे आपल्याला सापडत नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे की नवाश्म युगापासून काय झालं, मानव जो आहे तो शेती करू लागला. बरोबर आहे. नागरी संस्कृती तेव्हा सुरुवात झाली. मागच्याच पाठात आपण बघितलं. व्यवहार वाढले, व्यवहारांची देवघेण म्हणजे देवाणघेवाण वाढली. त्याच्यानंतर चाकाचा शोध लागला, हो की नाही. म्हणजे हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर महत्त्वाची एक घटना घडली, ती म्हणजे लिपी. प्रत्येक संस्कृतीची एक लिपी तयार झाली आणि या लिपीमध्ये ग्रंथ आणि काही गोष्टी लिहिल्या गेल्या, ज्यामुळे आपल्याला त्या काळातला इतिहास अजूनही माहिती आहे, कारण त्या इतिहासाचे लिखित पुरावे आहेत. लिखित पुरावे आपल्याकडे आहेत, म्हणून त्याला आपण ऐतिहासिक काळ असं म्हणतो. म्हणजे बघा, माणूस जो आहे त्याने हळूहळू प्रगती केली. वानरापासून त्याची उत्पत्ती झाली, हळूहळू त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. त्याने आजूबाजूच्या परिसराला नीट समजून घेतलं, त्या परिसराप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये बदल केले आणि हे बदल करत 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 वेगवेगळे शोध लावले. शोध लावल्यानंतर लिपीचं ज्ञान त्याला आलं आणि त्यांनी त्या काळातलं जे जे काही त्याला वाटत असेल त्या लिपीमध्ये लिहून काढलं. आणि त्या लिहिल्यामुळे आपल्याला त्या काळात काय काय होतं हे आपल्याला आत्ता कळतं, म्हणून तो इतिहास कळतो आपल्याला, गतकाळचा, मागचा, पास्ट. म्हणून त्याला ऐतिहासिक काळ म्हणतात. या ऐतिहासिक काळाबद्दल आपल्याला या धड्यामध्ये बघायचं आहे. आता ऐतिहासिक काळामध्ये मी तुम्हाला प्रत्येक वेळा खूपदा हा शब्द म्हटलेला आहे, संस्कृती. आता संस्कृती म्हणजे काय बघा, आपण कुठे राहतो, आपण राहतो निसर्गात, म्हणजे आपण राहतो पृथ्वीवर. आपल्या आजूबाजूला आहे निसर्ग. मग निसर्गामध्ये कोण कोण राहतं, याच्यामध्ये पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, पशु पक्षी प्राणी, हो की नाही. आणि यांच्यासोबतच आपणसुद्धा, मानव हा सुद्धा एक प्राणीच आहे. पण यांचं आणि यांच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे, आपण जेव्हा निसर्गात राहतो तेव्हा आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या आपल्या निसर्गामधून पूर्ण होतात. मग ती राहण्याची असेल, खाण्याची असेल, पिण्याची असेल, बरोबर आहे. फूड, शेल्टर, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या तुम्हाला माहिती आहेत मूलभूत गरजा आहेत. ह्या कुठून पूर्ण होतात, निसर्गातून पूर्ण होतात. या मूलभूत गरजा पूर्ण होत असताना पशु पक्षी प्राणी खूपसा बदल नाही करत. खूपसा बदल नाही करत म्हणजे काय, तर जसं अस्वल गुहेतच राहतं. ते असं नाही म्हणणार की चला मी आज छान बंगला बांधतो, मी आज चल घर बांधतो, चला मला दगड मिळाले, त्या दगडांची घर बांधून मी आता त्याच्यात राहायला सुरुवात करतो. जे ऑलरेडी निसर्गात आहे त्याचा तो उपयोग करतो. तो खात असतानासुद्धा दुसऱ्या प्राण्यांना मारून खातो, छोटे छोटे त्याच्यापेक्षा. तर तो काही अन्न शिजवून नाही खात, तो तसंच्या तसं कच्चं खातो. जेवढं खावं वाटलं तेवढं खातो, बाकीचं सोडून देतो. भटकत असतो तो अन्नासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्याला अन्न मिळालं की अन्न खातो आणि झोपतो. तसं खूप बदल करत नाही आपल्या परिसरातलं. ते कुठलाही पशु असेल, पक्षी असेल, काही पक्षी घरटं बांधतात स्वतःचं, बरोबर आहे. प्राणी जिथे कुठे त्यांचं शेल्टर असेल, माकड झाडावर राहतं, हो ना, मगर पाण्यात राहते, कधी कधी जमिनीवर येते. तर ते आपल्या निसर्गात, आपल्या आजूबाजूच्या परिसरात खूपसा बदल करत नाही. पण मानव हा असा एक प्राणी आहे जो आपल्या आजूबाजूच्या निसर्गामध्ये बदल करतो. कसा बदल करतो, तर तो आधी जंगलात राहायचा,
बरोबर आहे. मग त्याला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तो गुफेत राहायला सुरुवात झाली, त्यांनी केली. मग त्याला लक्षात आलं की आपल्याला थंडी वाजते, तर आजूबाजूच्या झाडाची सालं असतील, पानं असतील, ते आपल्या शरीरावर बांधायला लागला तो. बरोबर आहे. त्याला जे अग्नीचा शोध जेव्हा लागला तेव्हा त्याला लक्षात आलं की अन्न आपण शिजवून खाऊ शकतो. मग तो अन्न शिजवून खायला लागला. आता इतकी डेव्हलपमेंट झालेली आहे की आपण आपलं घर बांधतो स्वतःचं, छान छान कपडे घालतो, सूत, कापसापासून सूत तयार करतो, त्या सूतापासून कपडे तयार करतो. म्हणजे निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तू आपण आपल्या गरजेनुसार बदलतो. कोण? मानव. मग आता या गरजा पूर्ण करत असताना ह्या वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी त्याला म्हणतो पण, कौशल्य, हो की नाही, त्याच्यामध्ये काय आलं आहे? कौशल्य आलं आहे मानवामध्ये. आणि या कौशल्याचा उपयोग करून त्यांनी काय केलं? निसर्गामध्ये बदल केले थोडेफार, स्वतःच्या राहणीमानात बदल केले. हे बदल करत 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 कौशल्यांची निर्मिती झाली. या कौशल्यांमधून त्याला ज्ञान प्राप्त झालं. त्याच्यापासून त्यांनी लिपी तयार केली. लिपीमध्ये त्यांनी इतिहास लिहून ठेवला. बरोबर आहे. हा इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होतं? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे अशी देवाणघेवाण होत गेली संस्कृतीचे. ते ज्ञान एकमेकांकडे पोहोचवल्या गेलं. आणि या सगळ्यांमुळे जी जीवनपद्धती तयार झाली त्याला काय म्हणतात? संस्कृती. आणि प्रत्येक भागाची ही आपली वेगळी संस्कृती असते. तुम्ही जगभरात समजा फिरलात किंवा डिस्कवरीमध्ये किंवा नेटवर सर्च केलं की कुठल्या भागाची काय संस्कृती आहे, ती तुम्हाला तिथे कळेल. भारताची वेगळी संस्कृती आहे, जे अरब देश आहेत त्यांची संस्कृती वेगळी आहे, अमेरिका, आफ्रिका किंवा जितके काही खंड आहेत, म्हणजे जिथे जिथे माणूस राहतो पृथ्वीवर, प्रत्येक वेगळ्या भागाची वेगळी संस्कृती आहे. तिथले कपडे वेगळे आहेत, तिथली बोलीभाषा वेगळी आहे, त्यांचे खाणपान जे असतं ते त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, तिथल्या घरांचे प्रकार वेगळे असतात, शेती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर तिथे तिथे त्या भौगोलिक परिस्थितीनुसार जे काही बदल होत गेले तिथे तिथे तशी संस्कृती तयार झाली. लक्षात आलं संस्कृती कशाला म्हणतात? तुमच्या पुस्तकात जर तुम्ही पाहिलं 45 पेजवर, तर तिथे काय दिलेलं आहे? अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती, याला संस्कृती असं म्हणतात. ठीक आहे. कळालं का संस्कृती म्हणजे काय? आता ही संस्कृती कशी तयार झाली? तर होतं काय की समजा ही अर्थ आहे, या अर्थवर पाणी पण आहे आणि जमीन पण आहे. काही भाग जमिनीचा आहे, काही भाग पाण्याचा आहे, समुद्र आहेत तिथे, हो ना, ही जमीन आहे समजा, हा समुद्राचा भाग आहे. तर जिथे जिथे नद्या होत्या त्या नद्यांच्या आजूबाजूला मानवाने काय केली? वस्ती तयार केली. का बरं? कारण तुम्हाला माहिती आहे की त्यांनी काय सुरुवात केली? शेती करायला सुरुवात केली. शेतीसाठी काय लागेल? पाणी लागेल. समुद्राचं पाणी तर खारट आहे, ते तर वापरता येत नाही. नद्यांमधलं पाणी गोड आहे. तर या नदीच्या आजूबाजूला, नदीच्या पात्रात, नदीच्या आजूबाजूला, नदीच्या जवळ असेल तिथे वेगवेगळ्या संस्कृती तयार झाल्या. काय झाल्या? संस्कृती तयार झाल्या. पेज नंबर 46वर जर तुम्ही पाहिलं तर तिथे एक हे दिलेलं आहे, नकाशा दिलेला आहे, नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती. काय लिहिलं आहे तिथे? नद्यांच्या खोऱ्यातील नागरी संस्कृती. नद्यांच्या खोऱ्यामध्ये का बरं नागरी संस्कृती सुरू झाली? कारण माणूस वाळवंटात नाही राहू शकणार ना तिकडे जाऊन. तिथे काय करणार तो? तिथे पाणीच नाही तर शेती कसा करेल? किंवा खूप थंडी आहे, जिथे बर्फच आहे, तिथे कसं काय शेती करणार? तर तो अशा ठिकाणी त्याला लक्षात आलं की इथे आपल्याला वस्ती करणं सोपं जाईल, कारण इथून आपल्याला पाणी पण मिळतं आहे, आपण इथे शेती पण करू शकतो. तर असं करत करत नद्यांच्या खोऱ्यातील नागरी संस्कृती तयार झाली. ही कुठे कुठे झाली? तर मेझोपोटेमिया, मेझोपोटेमिया, त्याच्यानंतर इजिप्त, भारतातले काही म्हणजे भारत उपखंड आणि चीन, हे 4 जागी
तुम्ही जर बघितलं तर इथं मोठमोठ्या नद्या आहेत. इजिप्तमध्ये एकच नदी मोठी नाईल. भारतात अनेक नद्या आहेत. चीनला लागून नद्या आहेत भारत आणि चीनच्या मध्ये. मेझोपोटेमियामध्ये नद्या आहेत. याच्या आजूबाजूला संस्कृती तयार झाली आणि त्याला आपण नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती असं म्हणतो. याच्या प्रत्येक संस्कृतीची वैशिष्ट्य, तिथे कशी काय तयार झाली, तिथे कुठकुठली संस्कृती आहे, तर हे आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत. तर पुस्तक नीट वाचा. पान नंबर 45 आणि 46 वाचून ठेवा.